धाडसी रोकू. आज सकाळपासून विहानची आणि त्याच्यामुळे अख्ख्या घराची धावपळ चालू होती. आज त्याची पुणे या इतिहासकालीन शहरात सहल होती. पुण्याचा बराचसा जुना भाग लोकांनी आता फक्त इतिहासाच्या अभ्यासासाठी जतन केला होता. इतिहासाच्या मॅडम अनिता त्यांना या अभ्यास सहलीला घेऊन जाणार होत्या. विहान खूपच खुश होता. सकाळपासून त्याची ह्याच विषयावर बडबड चालू होती. रोकू अर्थातच विहान सोबत सहलीला जाणार होता. रोकू, तिथे पूर्वीना लोक जड मोबाईल फोन्स वापरायचे. त्या फोन्सची मोठाली दुकानं जपून ठेवली आहेत तिथे. आणि ते सिमेंटचे रस्ते, दाटीवाटीने बांधलेली घरं, वेगळीच जागा आहे ती. विहान पायात बूट घालता घालता उत्साहात रोकूला सांगत होता. रोकू ही रस घेऊन सगळं ऐकत होता. विहान, तेव्हा आमचा जन्मच झाला नव्हता ना, मग तिथे मला जिवंत राहता येईल असं वातावरण असेल ना. अरे रोकू, तोपर्यंत माणसांना कळलंच नव्हतं रोबो बनवणं किती सोपं आहे ते, त्यामुळे तुम्ही नव्हता. त्याचा वातावरणाशी काहीही संबंध नाही. हा, हवा जरा वाईटच होती तेव्हाची. हा, पण तुला काही त्रास होणार नाही. हा, चल निघूया. रोकूला हायसं वाटलं आणि मग दोघंही शाळेत जाऊन पोचले. शाळेबाहेर एक लाल पिवळी लांब गाडी उभी होती. हे काय असं मुलांनी विचारताच मॅडम हसून म्हणाल्या, अरे मुलांनो, ही एसटी, जुन्या काळातली बस बरं का. हिच्यात बसून आपण तिथे जाणार आहोत. मुलांनी आश्चर्याने त्या ओबड-धोबड वाहनाकडे पाहिलं. घाबरत घाबरत सगळे आत गेले. त्या सीट्स रबरी कव्हर असूनही टोचत होत्या. शाळेचा रोबो दादा म्हणजेच रोबो सिड पण बसमध्ये चढला आणि बस Sample complete. Ready to continue?